नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 26 मार्च 2026 आणि मी माझ्या शेतामध्ये आणि आज देखील जे राहिलं हरभरा काढणी चालू आहे. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचे फोन येत आहेत की आता म्हणजे परिस्थिती काय राहील. तर सर्वप्रथम आजचं सांगतो, म्हणजे आज 26 तारीख आहे. तर आज 26 तारखेला देखील अक्कलकोट इकडं लातूरकडं बऱ्याच ठिकाणी, त्याच्यानंतर इकडं अहिल्यानगरकडं एक दोन ठिकाणी आज तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे, म्हणून हे लक्षायचं. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा कोणाचा गहू असेल, हरभरा असेल, कांदे असेल, तंबाखू असेल, तर तुम्ही काय करा, 30 तारखेच्या आत तुम्ही तुमचं काढून झाकून घ्या. कारण की मागं जसा 17, 18, 19, 20चा पाऊस आला तसाच परत एकदा पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज खास करून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात येतं. मग सांगायचं झालं तर हे पाऊस कुठं पडणार आहे, तर सांगायचं झालं तर सुरुवातीला हे पाऊस काय होणार आहे की सुरुवातीला येणारे म्हणजे नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, धुळे, मालेगाव ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, तो पावसाला सुरुवात होणार आहे. पण 30 तारखेपासून काय होणार आहे, 30 तारखेपासून तुम्हाला एक जिल्ह्यावाईज सांगतो. 30 तारखेपासून नंदुरबार, धुळे, जळगाव, त्याच्यानंतर बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, संभाजीनगर, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, अहिल्यानगर, त्याच्यानंतर कोकणपट्टीकडे देखील म्हणजे साताऱ्यापासून, कुडाळपासून ते डायरेक्ट मुंबईपर्यंत, म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये देखील कोकणपट्टी, पुणे असा करत मुंबईला देखील पडणार. म्हणजे ह्या 3 दिवसात काय होणार आहे, दररोज एक दिवस मात्र प्रत्येक ठिकाणी थोडा पाऊस येईल, काही ठिकाणी सोडून देखील देईल, म्हणून हे अंदाज लक्षात येतात. आणि या पावसामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं मध्ये याच्यामध्ये एक तर वारं देखील असणार आहे. जिथं पाऊस नाही पडला तिथं नुसतं वारं सुटतं, आणि जिथं काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे. त्याच्यानंतर काही ठिकाणी हवामान म्हणजे नुसतं आभाळ देखील येईल, आणि काही ठिकाणी पेंडोलता पाऊस पडेल, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. वीट उत्पादकांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 29 तारखेला तुमच्या विटा कच्च्या असतील तर झाकून घ्या, कारण की 30पासून म्हणजे पाऊस येणार, म्हणून हे लक्षात यायचं. त्याच्यानंतर कर्नाटकच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की कर्नाटकमध्ये धारवाड जिल्हा झालो, तिकोटी झाला, निपाणी, त्या परिसरातल्या कोल्हापूरच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, तुमचा कोणता गहू, हरभरा असेल तर काय करा, 30पर्यंत काढून घ्या. तुमच्याकडे मात्र चांगल्या स्वरूपाची गारपीट होणार आहे, काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे, साताऱ्याकडे देखील गारपीट होणार आहे, म्हणून आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस सांगायचं झालं तर म्हणजे 29, 31, 1, 2 त्या दरम्यान दररोज एक वेगवेगळ्या भागात जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की या वर्षीचा उन्हाळा म्हणजे 2026च्या उन्हाळ्यात आता यापुढे अवकाळी कसा येणार, यापुढे तुम्ही काय करा, एक गोष्ट लक्षात घ्या, कंप्लीट 10 दिवसाला राज्यात अवकाळी येणार. म्हणजे हे गणितात लिहून ठेवा. म्हणजे किती, म्हणजे कसं होणार आहे की ऊन तापणार, ऊन आता पारा चांगला 38, 39, 41 जाणार, 8 दिवसामध्ये जाणार की लगेच 10व्या 11व्या दिवशी लगेच पाऊस हजर होणार. मग सांगायचं झालं तर कसं सांगतो तुम्हाला, सांगतो 17, 18, 19, 20ला पाऊस पडला, तिथून मग कोणती तारीख येईल ही 10 दिवस, 29, 30, 31, पण तिथून 10 दिवस कोणते, तर त्याच्यानंतर 29, 31च्या नंतर ते 10 दिवस 9, 10, 11च्या दरम्यान, पुन्हा तिथून 10, 18, 19, 20. म्हणजे प्रत्येक काय करा, एक गोष्ट लक्षात घ्या, यावर्षी अवकाळी पावसाचं सावट 10 दिवसालाच आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं. मग सांगायचं झालं तर मग काय करायचं, हळदीवाले खास करून शेतकरी वाशिम जिल्ह्यातले, तर त्यांना काय करा, तुम्ही काटकसरीनं तुम्ही तुमची हळद कशी साठवून शिजून झाकून ठेवायची, तुम्ही तुमची तयारी ठेवा. कारण की राज्यात म्हणजे सध्या यावर्षीनं काय होणार आहे, 10 दिवसालाच एकदा वातावरण खराब होणार आहे. पण हे पाऊस तुम्हाला सांगतो अवकाळी असतो, अवकाळी सगळीकडे पडत नाही, म्हणून हे सर्वप्रथम शेतकऱ्यांना लक्षात येतं. अवकाळीच असतं, एका भागात पडतो, कोणत्या भागाला सोडून देतो, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. नाशिककडल्या कांदा शेतकऱ्याचे फोन देखील आले, तर त्यांचं म्हणणं की काय होईल, तर त्या कांदा उत्पादकांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, तुमचा नाशिक झालं, सटाणा झालं, त्याच्यानंतर मालेगाव झालं, त्याच्यानंतर येवला, त्याच्यानंतर निफाड, त्याच्यानंतर वैजापूर, गंगापूर, कन्नड ह्या पट्ट्यामध्ये देखील कांद्याचं खूप आहे. पण त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 30 तारखेपर्यंत तुमचा कांदा असला तर काढून घ्या, झाकून घ्या. कारण की 30 तारखेनंतर तुमच्याकडे देखील पाऊस पडणार आहे. कोपरगावकडे येणार आहे, शिर्डीकडे येणार आहे, राहत्याकडे येणार आहे, राहुरीकडे येणार आहे, अहिल्यानगरकडे येणार आहे, संगमनेरकडे असणार आहे.
म्हणून सांगायचं झालं तर अहिल्यानगरकडं देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज घ्यायला लक्षात यायचा. पैठणकडे देखील पडणार आहे, गेवराई बीडकडे देखील असणार आहे. म्हणजे सांगायचं झालं दररोज वेगवेगळ्या भागात हे पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात यायचं. ज्यांचा गहू आलेला असेल, हरभरा असेल तर तुम्ही काय करायचं, कांदा असेल तर तुम्ही तुमच्या पिकाची काळजी घ्यायची. डाळिंब जे शेतकरी आहेत त्यांना सांगू इच्छितो की काय होणार आहे, 30 तारखेपासून ते 2 तारखेपर्यंत पाऊस कन्फर्म आहे. म्हणून तुम्ही काय करायचं, त्या पाऊस पडल्याच्या नंतर तुमच्या डाळिंबाला काय होतं म्हणून तुम्ही त्याचे पूर्व लसीबंद म्हणजे आपण लस कशी देतो तसं की तुम्ही तुमचं प्री औषध मारू शकतात. म्हणून तुम्हाला ते तुम्ही त्याच्यामध्ये हुशार आहेत म्हणून त्याची तुम्ही तयारी ठेवा. कारण की 30 ते 2 तारखेच्या दरम्यान एक दिवस तरी पाऊस अवकाळी येऊन जाणार आहे म्हणून हे लक्षात यायचं. हा पाऊस राज्यात सगळीकडे नाही पडणार, फक्त काही भागात पडणार, काही भागांना सोडून देणार म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. धन्यवाद.